आता सकाळचे 8 झालेत. तर भरपूर लेट झालं आम्हाला इथून निघायला. कालच निघणार होतो पण खूप जरा लेट झालं. मग भावांची ते गाडीचं वगैरे बघायला गेलं ते जरा, त्यामुळे मग लेट झाला यायला ह्यांना पण दोघांना. त्याच्यामुळे मग काही गेलो नाहीत आम्ही. तर मग आता निघालो. तर आम्ही सगळ्यांचं झाले, आंघोळ वगैरे झाले, रेडी झालो सगळेजण, नाश्ता वगैरे झालं. तिकडे बघा सगळेजण आहेत तिथे पण सगळ्यांचं झालं आंघोळ वगैरे करून. तर आता भरपूर लेट झालं. कुरकुमला परत जाऊन आम्हाला गॅस पण भरायचा आहे. तर आता चला निघतो आम्ही. आता फायनली मुंबईला निघतो. आता काही कुठे स्टे नाही करणार आहे. झालं सगळ्या पाहुण्यांच्या घरी भेटून झालं, राहून झालं, सगळं झालं. आता डायरेक्टली आता मुंबईलाच जायचं. आता काही कुठे स्टे नाही बिलकुल पण. तर चला आता आपण निघूयात मुंबईसाठी. आता मुंबईची जर्नी बघूयात आपण आता पुढे कशी काय. तर चला आता निघूया. आता बघा मी पाटसमध्ये आता गॅस वगैरे पण भरला, गाडी पूर्ण फुल केली. एक तर ते गाडीतलं थोडंसं गॅस संपला होता तर जरा पेट्रोलचं पण ते प्रॉब्लेम झाला. तर जरा प्रॉब्लेम झाला आम्हाला थोडं कुरकुमपर्यंत यायसाठी. पण झालं नंतर आलो कुरकुमला आणि गॅस पण भरला आम्ही आता. आणि आता पाटसमध्ये आलोत. तर बघा पिऊला उसाचा रस प्यायचा, तिला खरं तर गोडाच खायचा होता पण आम्ही ते गोडाचं ते पाहिलं पण थांबवलं नाही. ह्याने जरा स्पीडमध्ये होती गाडी. मग पुढे मग इथं ज्यूस सेंटर दिसलं, मग इथं थांबलो. मग तिला उसाचा रस प्यायचा होता. आम्ही दोघांचं तर झालं संपलं पण तिचा बघा राहिला आहे. पण ती काही पित नाही. आता ती मला म्हणते की रस नाही प्यायचा म्हणते, आता आईस्क्रीम खायची म्हणते. तर तेवढंच पिऊन झालं आहे. तिने तिच्या पप्पाच्या ग्लासमध्ये टाकलं आहे. आता बोलते पप्पाचा ज्यूस राहिला आहे म्हणते, माझा संपला बोलते. तेवढ्या संपव की तेवढं सगळं पटकन. आवर संपवते सगळं, संपलं ना मग घ्यायची आईस्क्रीम पण. आवर पटकन. मी आता शेवाळवाडीत आलो. इथं हडपसरच्या बाजूलाच आहे शेवाळवाडी. तर इथे बघा आमच्या भाऊजींचं इथं दुकान आहे माशीचं. तर दुकानावर आलो आम्ही. त्यांनी सकाळचा तो धंदा वगैरे लावला आहे, दुकान चालू आहे त्यांचं. इथं बाकीचं लावून घेतलं. तर मासे वगैरे काढायचे राहिलेत त्यांचे इथं आता. तर आलो आता इथं, चाललो होतो इथूनच. तर म्हणलं तर चाललो तर त्यांना भेटून जावं. यात्रेत पण काय गावाला भेट नाही झालीच त्यांच्या आणि सचिनची. मग म्हणलं आता भेटून जावं यात्रे झाले तर रस्त्याने. आता कुठे आहे कुठं कबूतर ग? तुला कुठून दिसते एवढं? त्याला हात नको लावते, तारच आहे तुला लागल. सांडन ते काकाचं पाणी, ते लागन काकाला दिवसभर. आता तसं नको करू. भाऊजींकडून ह्या मसाला घेतलाय. हा इथेच भेटतो, तिकडे काही भेटत पण नाही हा मसाला. मग इथेच त्यांच्याकडून घेतले. 3-4 पॅकेट दिलेत त्यांनी मला. दाखवलं ना भाऊजींचं दुकान पण दाखवलं. हे भाऊजी ब्लॉग. तर चला आता भरपूर लेट झालेलं आहे. आता 12 वाजता आले, आम्हाला पण निघायचं आहे आता इथून. तर आम्ही निघतोय आता. ते पण त्यांना पण त्यांचं दुकान लावायचं, दुकान लावायला पण त्यांना भरपूर लेट झालं आहे. चला आता फायनली आम्ही इथून निघाले. तर आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. शंभू पण छान बसलाय बघा, झोपेतून उठलाय, छान बसलाय मस्त तो पण. आता बघा आम्ही पुण्यामध्ये आलोय. आता पुण्याच्या बाहेर निघालोच आहे. खूप वेळ झाला पुण्यामध्येच होतो. आता संध्याकाळचे 4 वाजलेत. पुण्याच्या बाहेर आम्ही निघालो. आता मुंबई पुणे हायवेला आहे. आता सध्या तुम्हाला दाखवते मी. हे बघा आता आम्ही मुंबई पुणे हायवेला आहे. आता निघालेत, 4 वाजलेत. ऊन पण छान पूर्ण म्हणजे असं सगळं कमी झालेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे. एवढं काही जेवढं दुपारी ऊन जास्त तावत होतं ना तेवढं नाही, आता कमी. आता उन्हाचे चटके जरा, त्यामुळे मग आता निघाले. छान मस्त वाटते आता सगळं. जरा संध्याकाळ चालू आहे. आता डोंगर वगैरे चालू झाले. तर जसं मुंबईच्या जवळ जाऊ तसं आपल्याला बघायला भेटेल मग डोंगर सगळं छान छान. तर तुम्हाला पण मी दाखवते.
एकतर मोबाईलला जरा चार्जिंग पण कमी आहे, पण मी तरी पण प्रयत्न करते की मेन स्पॉट तुम्हाला दाखवायचे. ते तुम्हाला दाखवते मी. तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा. आपण बघूयात आता. चला. पिऊला बघा गोळा खायचा आहे. ती 2-3 वेळा तिने गोळेवाले बघितले, पण ते काही गाडी फास्ट असल्यामुळे थांबवताच नाहीत आले. म्हणून मी आता स्वतः जरा लक्ष दिलं. म्हटलं गोळावाला दिसला पुढे की आपण आधीच सांगून ठेवले तर जरा सचिन गाडी तरी स्लो ठेवतील. हा नेमकं मला दिसला आत्ताच. मी सांगितलं त्यांना. आता बघा गोळावाला दिसला तर कशी गेली तिथे. तिला गोळा खायचा आहे, आवडतो तिला जास्त गोळा खायला. 2 गोळे घेतले ते. एक तिला घेतलं, एक मला घेतलं. शंभू तर झोपलेला आहे आता. संध्याकाळचे आता 4:30-4:45 झालेत आता. दाखव पिऊचा गोळा. वाव, किती छान छान टाकले पिऊच्या गोळ्यात. मस्त मस्त अशा मला गोळे घेतलेत दोघींना. व तिचा गोळा घ्या ना हातात, तिला बसूच तर पाठी इथं. हळूच आहे तर माझा पण गोळा काढशील. बस. तर चला आता आम्ही गोळा खातो. बघा आता पिऊचा गोळा. आता आम्हाला आता गोळा खायचा आहे. आता बघा आम्ही लोणावळ्यात आलोत. आता थोड्या वेळात आता घाट चालू होईल. तर बघा इकडे ना सगळे चिक्कीचेच दुकान आहे. तुम्हाला दाखवते मी आता. भरपूर लोणावळ्याची चिक्की भरपूर फेमस आहे. आणि त्या जेलीचे चॉकलेट्स वगैरे ते पण सगळं फेमस आहे. तर भरपूर सगळ्या रस्त्याने ना सगळ्या चिक्कीचे दुकानच आहे तिथे. तर मी तुम्हाला दाखवते. आहेत पुढे आहेत दुकानं. ते बघा इथं मगनलालच्या चिक्क्या ना खूप जास्त फेमस आहे तिथल्या. बघा सगळीकडे चिक्कीचंच दुकान आहेत फक्त. भरपूर सगळं म्हणजे रेस्टॉरंट, बार, लॉज आणि सगळ्या चिक्कीचे दुकानच हे जास्त फेमस आहे इकडे. आता घाट चालू होणार आहे. त्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीचा घाट दाखवला होता. रात्रीचं म्हणजे नाईट व्ह्यूला घाट कसा दिसतो, मुंबई कशी दिसते. तर आज आपण डेमध्ये पण बघूयात की दिवसा पण घाट कसा दिसतो, मुंबई कशी दिसते काय. आणि दोन्ही तुम्हाला आता दिसतील छान मस्त. तर मला तुमची कमेंट नक्की मला वाचायला पण आवडतील की तुम्हाला नाईटचं मुंबईचा व्ह्यूज जास्त आवडतो की डेचा आवडतो. तर चला आपण आता हे चिक्कीचे तर दुकानं सगळे आता दिसतातच आहेत तुम्हाला. हे असे लाईनीने भरपूर सारे दुकानं येतात. एखाद दुकान वगैरे दुसरं कशाच तरी भेटेल तुम्हाला. नाही तर बाकी सगळे असे चिक्कीचे वगैरे दुकानच आहेत सगळे. आणि हे बाकीचं रेस्टॉरंट, बार वगैरे, लॉज हे सगळे इकडे. लोणावळा म्हणलं की पावसाळ्यात सगळं थंड हवेचे ठिकाण आणि धबधबा आहे. हेच आहे सगळं. हिवाळा, पावसाळा, त्यामुळे सगळे इकडे तेच असते फक्त. आणि हे पटरी आहे आपली गावाकडून यायची. आम्ही या पटरीनेच नेहमी येतो. ही मुंबईला जाणारीच पटरी आहे. चला आता घाटाला स्टार्टिंग झालेली आहे आपल्या. आपण बघूयात. बघा सचिन आणि शंभू इथे उभे राहिले 2 जण. इकडे बघा भरपूर आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे कसं किती डोंगर वगैरे दिसत आहेत. डोंगरात घर, डोंगराच्या वरती घरं बांधलीत बघा तिकडं त्या साईडला सगळी. आणि हे बघा किती खाली आतमध्ये खोल आहे भरपूर. दरी, खोल दरी. हे बघा दरी भरपूर आतमध्ये खोल आहे सगळं. हे त्या साईडला पण आहे तिकडे भरपूर आहे असं आतमध्ये. सगळ्या डोंगर रांगाच आहे तिकडे बघा डोंगराच्या कडं. आणि बघा किती खोलवर आहे सगळं. आणि हा घाट किती उंच आहे. अजून पुढे पण आहे. मी तुम्हाला हे आपण स्पॉटचं दाखवते, तर पुढचं पण दाखवते. पिऊ बसले रिक्षात, ती खाऊ खाते. आम्ही आले तिकडे. चला आता आपण पुढे जाऊयात. मी तुम्हाला पुढचं पण दाखवते आताचा. इकडे माकड पण बसले तुम्हाला मी दाखवते. किती 3 माकडं बसले बघा लाईनीने. हे बघा बसले लाईनीने. खातायत बघा ब्रेड वगैरे खातायत. इथे पण येते. जरा सूर्यप्रकाशाच्या उजेडाने दाखवते दिसत नाही.
इकडे भरपूर बघा या साईडचे दिसतील बघा तुम्हाला. हे बघा माकडं. एक जण तर केळी खातोय. हे बघा केळी कसलं भारी खातोय ते पण. पिल्लांना घेऊन त्यांची हे करतात बघा. काकडी हे खातायत मस्त. हा यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे हा, जो मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा की पूर्ण ट्रॅफिक जाम होतं, भरपूर गर्दी होती. तर तो हाच हायवे. आणि बघा या साईडला इकडे ना इथून बोगद्यातून ट्रेन येते बघा. ही हा ट्रेनचा रूट आहे की या साईडचा. बघा उंच उंच डोंगर आहे चांगले, भरपूर असं उंच आहे सगळं इथे बघा. हायवे हे सगळं या साईडचं असं दिसतं बघा. ह्या स्पॉटवरती ना आम्ही नेहमी थांबतो. जेव्हा येतो ना आम्ही तेव्हा नेहमी थांबतो आम्ही इथे. शंभू बघा कसा बघतोय. शंभू तर पहिल्यांदाच येतो इकडं असं, नाही तर तो कधी असा आलाच नाही, अजून बघितला नाही त्यांनी. पहिल्यांदाच बघतोय तो तर. बघा तर मित्रांनो, आम्ही आलो होतो बघा खंडाळ्या घाटात. आम्ही स्पेशल आम्हाला खाण्यासाठी घेतली आम्ही काकडी, आणि आता घेतोय लाल पेरू. त्या मावशीकडून घेतोय बघा आम्ही. यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे बघा, त्याच्या आपल्या रिक्षाला अलाउड नाही मित्रांनो. हा जुना मुंबई हायवे हा. हे बघा सगळे एन्जॉय करायला थांबलेले. आता कंचे जाऊ हे बघा ह्या बोगद्यातून आले बघा. इथे बोगदा आहे, ह्या इथून बोगद्यातून निघले बघा मित्रांनो. हे बघा हे चालले आता मुंबईच्या दिशेने. हे आले पुण्यावरून, हे आता मुंबईच्या दिशेने चालले बघा. ते बघा आता खाली खाली यायला लागलेत. आता खोपोली दिसायला लागली आहे बघा. तुम्हाला दिसत असेल थोडीफार. झाडांनी काय अजून एवढं दिसत नाही. तर ही खोपोली दिसते आपल्याला. सूर्य पण पूर्ण तर मावळत आलंय, थोडाफार राहिलाय आता. भरपूर अजून पण उंचावरच आहे, एवढं काय अजून खाली नाहीत आम्ही आलेलो.